स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या शुल्कामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा आर्थिक ताण येत असल्याचा मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला. परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या खिशावर डल्ला टाकला जात आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून बोलताना डॉक्टर राऊत म्हणाले की एका उमेदवाराला वर्षभरात 5 ते 6 स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. प्रत्येक परीक्षेसाठी सुमारे 1,000 रुपये शुल्क आकारले जात असल्याने केवळ अर्ज भरण्यासाठीच एका विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 6 ते 7,000 रुपयांचा खर्च करावा लागतो. ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी कुटुंबांसाठी हा खर्च परवडणारा नसल्याचे त्यांनी नमूद केले. डॉक्टर नितीन राऊत यांनी यावेळी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की राज्याच्या तिजोरीतून हजारो कोटी रुपये जाहिराती आणि इव्हेंट्सवर खर्च करणाऱ्या सरकारला गोरगरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी लागणारा खर्च उचलणे जड जात आहे का? सीसीटीव्ही, बायोमेट्रिक आणि जॅमर या सुरक्षा सुविधांची जबाबदारी प्रशासनाची आहे, मग त्याचे ओझे आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांवर का टाकला जात आहे? डॉक्टर राऊत यांनी यावेळी मागासवर्गीय उमेदवारांना मोठी सवलत देण्याची मागणी केली. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये शुल्क असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केवळ 10% सवलत देणे ही अन्यायकारक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणा तसेच इतर राज्यांप्रमाणे महिला व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क नाममात्र किंवा मोफत करण्याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्य मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये या ठिकाणी उत्तर देत असताना सांगितलं की भारतीय संविधान सर्वांना समान संधी देते, संधीची समानता देत असते. तर अशा वेळेला आर्थिक वास्तव्य जे आहे ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, एका उमेदवाराला वर्षाला 5-6 परीक्षा द्याव्या लागतात. जर प्रत्येक परीक्षेचे शुल्क 1,000 रुपये असेल तर केवळ फॉर्म भरण्यासाठी एका कुटुंबाला 6,000 ते 7,000 रुपये मोजावे लागतात, जे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबासाठी अशक्य. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शुल्क आम्ही का घेतो. सीसीटीव्ही, बायोमेट्रिक्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याचा खर्च जो असतो त्याला. पण मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय विचारायचं आहे की टाटा आणि IBPS या कंपन्यांच्या सुविधांमुळे हा खर्च वाढला आहे असा जर आपण म्हणत असाल तर मग माझा प्रश्न असा आहे की राज्याच्या तिजोरीतून हजारो कोटीच्या जाहिराती आणि इव्हेंट्सवर खर्च करणाऱ्या या सरकारला गोरगरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी लागणारा खर्च उचलणे जड जात आहे का, हा एक प्रश्न आहे. सीसीटीव्ही, बायोमेट्रिक आणि जॅमर या सिक्युरिटी सुविधांची जबाबदारी ही प्रशासनाची आहे की आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांची हा खर्च सरकार स्वतः का सोसत नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये शुल्क असताना मागासवर्गीय प्रवर्गाला केवळ 10% सवलत देणे ही क्रूर थट्टा. अध्यक्ष महोदय, केंद्राच्याच बँकिंग परीक्षांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठी सवलत मिळते. आणि मी आपल्या माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महोदय की हरियाणा आणि इतर काही राज्यांमध्ये महिला आणि मागासवर्गीयांसाठी परीक्षा शुल्क अत्यंत नाममात्र, 50% नाही, नाममात्र किंवा मोफत आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. यामुळे महाराष्ट्र शासन सामाजिक न्यायाचा अर्थ विसरलं आहे का अध्यक्ष महोदय? मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी हे शुल्क किमान जे 50% कमी करण्याची सूचना या ठिकाणी श्वेताताईंनी या ठिकाणी केली आहे त्याचं आपण घोषणा करणार का? आणि तिसरा शेवटचा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय की खाजगी कंपन्या प्रत्येक उमेदवारांकडनं थोडासा सरकारी नोकऱ्यांच्या बाहेरचा, कारण नोकऱ्याच नाही आहे तिकडं, तर खाजगीकडे जातात, हजारो रुपये शुल्क आकारत आहेत. एका परीक्षेला 5 ते 10 लाख विद्यार्थी बसतात, म्हणजे एका परीक्षेसाठी 100 कोटी रुपये उकळले जात आहेत. हे भरती केंद्र आहे की नफेखोरीचे केंद्र आहे? जर या कंपन्यांचे दर वेगवेगळे असतील तर सरकारनं कॅपिंग का लावले नाही आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हतबलतेचा फायदा घेऊन खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचे धोरण शासन त्वरित रद्द करणार आहे का? शेवटचा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी काही ठिकाणी खाजगी कंपन्यांची नियुक्ती केली जाते. एका परीक्षेला 5 ते 10 लाख विद्यार्थी बसतात आणि त्यामुळे शेकडो कोटी रुपयांची रक्कम जमा होते. ही भरती प्रक्रिया आहे की नफेखोरीचे केंद्र, असा सवाल उपस्थित करत त्यांनी खाजगी कंपन्यांच्या शुल्कावर सरकारने कॅपिंग लावावी अशी मागणी देखील यावेळी डॉक्टर राऊत यांनी केली. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर.
अध्यक्ष महोदय, खरं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी अगदी डिटेलमध्ये दिलं की समान संधी या विषयाला धरूनच, ज्याचं उदाहरण सन्माननीय सदस्य नितीन राऊत साहेबांनी दिलं आणि त्याचा उल्लेख श्वेताताईंनी सुद्धा केला होता की एका उमेदवाराला परीक्षार्थीला जास्त परीक्षा द्याव्या लागतात, जास्त वेळा द्यायला लागतात आणि म्हणून आपण परीक्षांचं रॅशनलायझेशन केलं, केडरचं बकेटिंग केलं, सेवा सुधारणांच्या नियमांचं सुसूत्रीकरण केलं आणि सगळ्यात ज्याचा उल्लेख केला 2 कंपन्यांच्या माध्यमातून ज्या एक्झाम MPSC क्षेत्र वगळीच्या होत्या त्या काढून शासन निर्णय करून MPSCच त्या परीक्षा घेणार हा निर्णय केला. त्यामुळे याच्यात सर्वात तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. दुसरं आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे केंद्र सरकारच्या बँकिंगचा परीक्षांचा आणि अन्य राज्यांच्या परीक्षांच्या बद्दलच्या असलेल्या विशेषतः आपल्या राखीव प्रवर्गाच्या परीक्षार्थींना काय दर असला पाहिजे. मला या ठिकाणी स्पष्ट करायचं अध्यक्ष महोदय, नफेखोरी, कमाई, फायदा हा राज्य सरकारचा या परीक्षातल्या परीक्षा शुल्काचा हेतूच नाही, तो कधीच नव्हता. ज्यावेळेला तिथले तुम्ही बसणाऱ्यांचं सरकार होतं किंवा इथे आपण बसणाऱ्यांचं असूच शकत नाही. त्यामधला फक्त उत्तरामध्ये निर्णय हा उत्तरामध्ये स्पष्टीकरण दिलं की ती शुल्क फी काय आहे आणि ती शुल्क फी सुद्धा 2 यंत्रणांची वेगवेगळी होती. ती सुसूत्रीकरण का केलं आणि त्यात सूट कशी दिली हा त्याच्यातला उल्लेख आहे. आणि त्यामुळे यामधील जी मागणी श्वेता महालेताईंनी केली की 50% त्यातली सूट असली पाहिजे आणि आपण तर केंद्रातल्या बँकिंगचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केलात, अन्य राज्यांचा उल्लेख केलात आणि कदाचित म्हणूनच मला आज या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की आपल्याला आपल्या राज्यातील असलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या म्हणजे परीक्षार्थींच्या किंवा उमेदवारांच्या शुल्कामध्ये काय नेमकी सूट दिली पाहिजे यासाठी केंद्राच्या परीक्षांचा, अन्य राज्यात घेणाऱ्या परीक्षांचा, विशेषतः राखीव प्रवर्गातील याचा सर्वंकष अभ्यास करून 50 काय वाटलं तर त्यापेक्षा जास्ती सुद्धा पण एक समिती त्याच्यावर अभ्यास सर्व राज्यांच्या करून आपण त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा खाजगी नोकरी परीक्षांच्या बाबतीत कॅपिंग लावण्याच्या बाबतीत सरकारचं धोरण काय. तर होय, यात नफेखोरी न होता सुसूत्रीकरण आणि सुलभीकरणाने कुठली लूट न होता परीक्षा खाजगीने घेतल्या पाहिजेत. त्या खाजगी कंपन्यांनी किंवा खाजगी नोकरदारांनी ज्या खाजगी यंत्रणांकडून या घेतल्या जातात त्याच्यावर सरकार लक्ष ठेवून कॅपिंगच्या बाबतीत निर्णय करेल. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.